पार्वत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते देहू निवासी विश्वमान्य संत जगतमान्य संत संत मान्य संत जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकोबाराय. तुकोबारायांचा फार चरणाचा अभंग नसून 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये आल्यानंतर त्या परमेश्वराला या ठिकाणी भजलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. भजनाकरता हा मनुष्य जन्म आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी सांगितलं का हो तुकोबाराय, जर जीवनामध्ये येऊन देवाचं भजन नाही केलं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे, ते देवाचं या ठिकाणी भजन केलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. आणि जर भजन न करता तुम्ही संसारामध्ये भरोवरी करण्याचा प्रयत्न कराल तर एक ना दिवस या भवसागरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. लोकांनी विचारलं का तुकोबाराय तुमच्या देवाचं भजन करण्यासाठी काय लागतं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काही लागत नाही, फक्त भावनेने प्रेमाने त्या परमेश्वराला भजा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. याचे यथार्थपणे दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग विठ्ठल. आपला श्री ग्रंथ शिवलीला अमृत सोहळा तथा श्री अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या ठिकाणी या सप्ताहातली खूप गोड या ठिकाणी सुंदर या ठिकाणी नियोजन केलेले. आणि या सप्ताहातली आज या ठिकाणी 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी मेढच असेल. सर्वांच्या विनंतीला मान देऊन सगळे या ठिकाणी सप्ताह कमिटी असतील, सगळ्या सप्ताह कमिटीच्या विनंतीला मान देऊन मला या ठिकाणी आमचे विठ्ठल महाराज कांबळे असतील, मला या ठिकाणी 5-6 महिन्यापूर्वी महाराजांनी फोन केला होता. म्हणले महाराज आमच्या गावात या ठिकाणी तुम्हाला सेवा करायची. महाराजांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग. खूप सुंदर या ठिकाणी अगदी दृष्ट लागल असं कार्यक्रमाचं नियोजन ह्या सप्ताह कमिटीने या ठिकाणी सगळं कार्यकर्त्यांनी केलेले. एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड या ठिकाणी नियोजन केलेले. गायक वादक असतील, मृदुंगाचार्य आमच्या या ठिकाणी मारुती महाराज पुरे असतील, खूप गोड या ठिकाणी वाजवत आहेत. त्यांना मनापासून या ठिकाणी अगदी पकवाजावर कातेन टाकल्यागत मस्त या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद. अगदी पकवाजाच्या तालावर मुलांना या ठिकाणी नाचवत आहेत. टाळकरी सुद्धा या ठिकाणी आमचे पांडुरंग महाराज शिंदे त्यांच्या या ठिकाणी संस्थेतली मला आलता फोन, म्हणले महाराज मला दुसरीकडे कार्यक्रम आहे, मी शेवटी तुम्हाला भेट देण्याकरता येतील. ते या ठिकाणी संस्थेतले त्यांचे विद्यार्थी ते सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. दुसरे आमच्या या ठिकाणी गायनाचार्य या ठिकाणी आमचे महाराज असतील, कांबळे महाराज असतील, त्यांना मनापासून धन्यवाद. दुसरे आमच्या या ठिकाणी बालगायक असतील, आर्यन महाराज असतील का आमचीच नावकरी, त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. दुसऱ्या या ठिकाणी ताई मयुरी ताई असेल, खूप गोड या ठिकाणी ही सर्व मंडळी गात आहेत. सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. सगळेच आपल्या या ठिकाणी भजनी मंडळ असेल टाळकरी, सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. सगळे या ठिकाणी दोन्ही विनेकरी असतील, माझ्याकडे रागाने बघायलात मी राहिलो त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम सुद्धा दादांची खूप गोड आहे. सगळं या ठिकाणी खूप सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. अगदी थोडा वेळ मी या ठिकाणी कीर्तन करणार आहे, त्यामुळे सर्वांगाची कान करून या ठिकाणी ऐकायचे. विठ्ठल विठ्ठल नाथाच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी हा मोठ्या आनंदामध्ये हा या ठिकाणी उत्सव साजरा करताय. खूप गोड या ठिकाणी वातावरण आहे. अगदी थोडा वेळ मी या ठिकाणी कीर्तन करणार, त्यामुळे सर्वांगाची कान करून ऐका. आज भरपूर मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. काही आवर्जून आलेली आहेत. आज बारकं दिसतंय, पत्रिका टाकली ना, काळे का गोरे सगळे असे आवर्जून आलेली. खूप भरपूर मंडळी आज कीर्तनाला आलेली आहेत. थोडा वेळ मी या ठिकाणी बोलणार आहे, त्यामुळे सर्वांगाची कान करून ऐकायचे. भरपूर मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहे. थोडा वेळ मी या ठिकाणी बोलणार आहे. सर्वांनी ज्या वेळेस कीर्तनामध्ये परमेश्वराचं नामचिंतन होईल त्या वेळेस हाताने भजन आणि मुखाने टाळी, बरोबर ना, हाताने टाळीन मुखाने भजन. विठ्ठल विठ्ठल आणि आता झालेलं कीर्तन तुम्हाला या ठिकाणी पुन्हा कधी पाहायचं असेल तर या ठिकाणी आमचे मराठी तडक्याचे खूप मोठा या ठिकाणी गाजलेला चॅनल आहे, ते दादा सुद्धा आज कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहे. दादांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. सगळ्यांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला आलेले सर्व टाळकरी माळकरी वारकरी धारकरी संयोजक आयोजक नियोजक प्रयोजक पाहुणेरावळे पाहुणे वर्ग गणगोत मित्र परिवार सर्व सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व उपस्थित मान्यवर कीर्तनाला आलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्रामसेवक वकील डॉक्टर इंजिनियर कमिशनर कीर्तनाला आलेले आचार्य प्राचार्य गायनाचार्य मृदुंगाचार्य विनोदाचार्य कीर्तनाला आलेले रथी महारथी तज्ज्ञ सर्व तज्ज्ञ समाजावर प्रेम करतात ते
समाज त्यांच्यावर प्रेम करतो ते, समाजाचं चांगलं व्हावं म्हणून धडपडत असतात ते, समाजाचं वाटोळं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात ते. जे कीर्तनाला आले ते कीर्तनाला कधीच येत नसतात ते, आल्यानंतर पुढे सरकून टाळ्या वाजवतात ते, जे टाळ्या वाजवत नाहीत ते, जे दुसऱ्याला टाळ्या वाजवू देत नाहीत ते, जे कीर्तनाला रिकाम्या पायाने आलं तर जाताना दुसऱ्यांच्या चपला घेऊन जाणार आहेत ते, कीर्तनाला आलेली व्यसन करणारे, फॅशन करणारे, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे गांजा ओढणारे, बिड्या फुकणारे, उद्या म्हणायला नको महाराजांनी माझं नाव घेतलं नाही, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल भरपूर मंडळी आज कीर्तनाला आले, सर्वांगाची कान करून ऐका. आपण भाग्यवान आहे, आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला. मी सांगत असतो, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामासारखा आचरण नाही, कृष्णासारखं चातुर्य नाही, चाणक्यासारखी कूटनीती नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, कोल्ह्या इतका लवाड नाही, कावडे इतका धूर्त नाही, माणसाच्या शरीरासारखं शरीर नाही, आणि छत्रपती शिवरायांसारखा राजा पुन्हा या भारत देशामध्ये होणे नाही, पुन्हा या भारत देशामध्ये होणे नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण भाग्यवान आहे, आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला. अरे कोणता देश कशासाठी प्रसिद्ध असेल? अमेरिका हा देश डॉलर्ससाठी प्रसिद्ध आहे, इटली हा देश शिल्पकलांसाठी प्रसिद्ध आहे, इंग्लंड हा देश कोळसा आणि लोखंडासाठी प्रसिद्ध आहे. पण माझा भारत देश साधू संतांच्या देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेला माझा भारत देश आहे, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भारत देश आहे. अरे कोणतीही कला पैशाने विकत घेता येईल, डॉलर्स पैशाने विकत घेता येतील, लोखंड कोळसा हे सुद्धा पैशाने विकत घेता येईल, पण साधू संत पवित्र संस्कृती पैशाने विकत घेता येत नाही. ती आपल्या भारत देशामध्ये, ती आपल्या भारत देशामध्ये. म्हणून भारतासारखा दुसरा देश नाही. भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. भारतासारखा दुसरा देश नाही. पवित्र कुल पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र कुल पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र कुल पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र कुल पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. भारतासारखा दुसरा देश नाही. लक्ष देऊ नये का, आपण भाग्यवान आहे, आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला. त्यातल्या त्यात आणखीन भाग्यवान आहे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, आणि त्यातल्या त्यात आणखीन भाग्यवान आहे पुणे जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला. लक्ष देऊ नये का बरं का, आपण भाग्यवान आहे. एवढा अनमोल किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. भजना करता दिलाय बाबांनो. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भो. देवाला भेटून पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, ही एरजार संपवण्यासाठी देवाने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. एवढे सुंदर हात दिलेत. हाताने काय केलं पाहिजे? हाताने काय केलं पाहिजे? बोलत चला बरं का. तुम्ही बोलत नाही का? बोलत नाही? जेवलेत ना सगळे? हा, मोठ्याने बोलाय. एवढे सुंदर हात दिलेत. हाताने काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. पायांनी काय केलं पाहिजे? जोपर्यंत चांगले तोपर्यंत आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केली पाहिजे. कानांनी काय केलं पाहिजे? परमेश्वराचं गुणगान ऐकलं पाहिजे. डोळ्यांनी काय केलं पाहिजे? परमेश्वराचं मुख पाहिलं पाहिजे. आणि तोंडाने काय केलं पाहिजे? घेई घेई माझी वाचे, घेई घेई माझी वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझी वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड
विठोबाचे. लक्ष देऊन ऐका बरं का. तोंडाने काय केलं पाहिजे? चांगली चांगली हॉटेल बघून खाल्ली पाहिजे. तोंडाने काय केलं पाहिजे? परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. भजना करता हा अमूल्य किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. लक्ष देऊन ऐका बघा. योगायोगाने आपल्याला हा मेल आहे म्हणून म्हणतात ना, काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे नरदेह लाभला. योगायोगाने आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे बाबांनो. भजना करता हा अमूल्य किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने दिलेला आहे. मग जीवनामध्ये आलं तर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. जीवनामध्ये आपण सगळं काही करतो. मी सांगत असतो, घर बांधायचं असेल तर आपण नियोजन करतो, गाडी घ्यायची असेल तर आपण नियोजन करतो, लग्न करायचं असेल तर आपण नियोजन करतो, लग्न झाल्या मुलं कधी व किती पाहिजेत याचं नियोजन करतो, झालेली मुलं कोणत्या शाळेत पाठवायचीत याचं नियोजन करतो, घरामध्ये टीव्ही कोणत्या कंपनीचा घ्यायचा याचं नियोजन करतो, घेतलेल्या टीव्हीला कोणत्या कंपनीचा डिश बसवायचा याचं नियोजन करतो. एवढंच नाही, घरामध्ये मोबाईल कोणत्या कंपनीचा घ्यायचा याचं नियोजन करतो. अरे घेतलेल्या मोबाईलला कोणत्या कंपनीचं सिम टाकायचं याचं नियोजन करतो. एवढ्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजन करतो. पण भजन कधी करायचं याचं कधी नियोजन करणार? तो परमेश्वर मला भेट कधी दिली याचं कधी नियोजन करणार? अरे आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय याचं कधी नियोजन करणार? विठ्ठल विठ्ठल अमूल्य किमतीचं नरदेह त्या परमेश्वराने आपल्याला भजना करता दिलेले. मग जीवनामध्ये आलं तर त्या देवाच्या या ठिकाणी भजन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या ठिकाणी हिताचं सांगतात, तुम्ही जीवनामध्ये आलाय देवाच्या या ठिकाणी भजन करा. सांगतात कोण, सांगतात काय आणि सांगतात कोणाला हे महत्वाचं आहे बरं का. काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. सांगतात कोण, सांगतात कोणाला, सांगतात काय. सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे, सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे, सांगणं हिताचं सुद्धा या ठिकाणी असलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या ठिकाणी सांगतायत. सांगणारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आहेत. ज्यांना सांगतायत त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगतायत. सांगणं हिताचं आहे, सांगणं अधिकाराचं आहे, सांगणं या ठिकाणी आपल्या या ठिकाणी हिताचं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतायत काय सांगतायत? तुम्ही देवाला या ठिकाणी भजा. भजना करता हा अमूल्य किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. मग जीवनामध्ये आलं तर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. सांगणारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. सांगत असताना हे 4-5 मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले. आज या ठिकाणी पाहिलं तर सांगणारे एवढे आहेत, ऐकणारे एवढे, सांगणारे एवढे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत बरं का. पण सांगतो कोण, सांगतो कोणाला, सांगतं काय हे महत्वाचं आहे. सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे. अधिकार असल्याशिवाय माणसाने बोललं नाही पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने भजनाच्या चुका काढल्या पाहिजे, त्याने आपल्या चुका काढल्या पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने या ठिकाणी आपल्याशी डोकंच लावलं नाही पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने या ठिकाणी बोललं पाहिजे. सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे बरं का. मी उद्या येऊन म्हटलं तुम्हाला हे पहा उद्यापासून बारामती बंद, तुम्ही माझं ऐकणारे का? ऐकणारे का? अजिबात नाही. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधनं म्हणू द्या उद्यापासून महाराष्ट्र बंद, कुणाची चालू करायची हिंमत आहे का? अजिबात नाही. ते कोणी पक्षाचं असू नाही तर काय असो, कुणाची हिंमत आहे का? अजिबात नाही. अधिकार बाबांनो, अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. एखादं जर आपल्यासारख्याला बोललं तुझ्याकडे पाहावं लागतं, आपण काय म्हणतो? बघ काय बघायचं ते. पण एखादा PSI जर आपल्याला बोला तुझ्याकडे पाहावं लागतं, 2 दिवस झोप येत नाही आपल्याला. सांगणं तेच आहे, वाक्य तेच आहे. पण अधिकाराशिवाय माणसाने बोललं नाही पाहिजे बरं का. अधिकार असला पाहिजे. सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे, सांगणं हिताचं असलं पाहिजे, सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे. अनुभवाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी आपल्याला सांगतायत जगद्गुरु तुकोबरायांकडे अधिकार आहे, अनुभव आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. अधिकार या ठिकाणी हित सुद्धाचं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतायत. ते हिताचं आहे, अनुभवाचं आहे आणि अधिकाराचं आहे. लक्ष देऊन ऐका. अनुभवाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात हा घ्या माझा अनुभव, भक्तिभाव भाग्याचा. अनुभवाशिवाय बोलणं. जे काही जगद्गुरु तुकोबरायांचे अनुभव आहेत तेच अभंग आहेत आणि जे अभंग आहेत ते अनुभव आहेत. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अधिकाराचं सांगतायत, अनुभवाचं सांगतायत आणि या ठिकाणी हिताचं सांगतायत. हिताचं या ठिकाणी ऐकलं पाहिजे बरं का. एखादा लहान मुलगा जर आपल्याला सांगत असेल आणि ते जर आपल्या हिताचं असेल तरी ते माणसाने ऐकलं पाहिजे. हिताचं या ठिकाणी माणसाने ऐकलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. हिताचं या ठिकाणी पत्नी आपल्याला सांगत असते बरं का. पत्नी सांगतच असते, ती सारखीच सांगत असते. पत्नी सांगतच असते. कधी सांगते? जेवण झालं. लक्ष देऊन ऐका बरं का. जेवण झालं, 2 जण घरामध्ये या ठिकाणी रूममध्ये बसले की पत्नी आपल्याला नवऱ्याला सांगत असते बरं का. तुमच्या भावाकडं बघा, त्याच्या शर्टाची इस्त्री मोडं ना आणि तुमचं मड सारखं शेतातच गाडले. किती बी राबले, किती बी कष्ट केले तरी एखादा गुंठा तुम्हाला जास्त मिळणार नाही. किती बी राबले तरी 2च हिस्से होणार आहेत, एखादा गुंठा जास्त मिळणार नाही. माझं आयुष्य गेलं सांगू तुमच्या पोराकडे बघा, सांगते तुम्हा इकडे निघा.
ही बायको या ठिकाणी हिताचं सांगा असं सांगायला लागली वल्ल्या फोकाने हाणावं अजिबात पाप लागत नाही सांगणं हिताचं असलं पाहिजे बरोबर आहे का नाही सांगणं हिताचं असलं पाहिजे सांगणं हिताचं असलं पाहिजे लक्ष देऊन ऐका आणि जर बायको याच्या विरुद्ध आपल्याला हिताचं सांगत असेल का हो तुमचं दारू पिऊन या ठिकाणी दारू पिणाऱ्या एखाद्या नवऱ्याला तिची बायको सांगत असेल का हो तुमचं दारू पिऊन तुमचं आयुष्य बरबाद झालं तुमचे नातेवाईक तुमच्याशी नीट बोलत नाहीये तुमचं गाव सगळं या ठिकाणी तुमच्याशी नीट बोलत नाही कुणी या ठिकाणी आपल्याशी बोलत नाही सगळे आपल्या घराकडे सुद्धा पाहत नाही दारू पिऊन तुमचं या ठिकाणी आयुष्य बरबाद झालं आपल्या पोराबाळांकडे पहा त्यांचं शिक्षण व्हायचं आहे आणखी काहीतरी तुम्ही या ठिकाणी ऐका दारू सोडा बायकोचं तळमळीने सांगितलं असेल सांगत असेल तर नवऱ्याने हे ऐकावं बरं का नवऱ्याने ऐकलं पाहिजे तळमळीने या ठिकाणी सांगत असते दारू माणसाने पिली नाही पाहिजे दारू गांजा मत पिओ यारो दारू माणसाने पिली नाही पाहिजे जाम पर जाम क्या पीते हो रात पियोगे तो शुभ उतर जाएगी प्याला पियो हरिनाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी सांगायचं मुद्दा तळमळून या ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला उपदेश करत असेल ना तर नवऱ्याने या ठिकाणी ऐकलं पाहिजे एक जण बायको सारखी नवऱ्याला म्हणते दारू सोडून द्या दारू सोडून द्या दारू एक जण लय वैतागलं बायकोलाच टोपण भर दारू पाजले बायकोलाच तो पाहतो तिने पिली तसं तिने आता ती असं केलं किती कडू आहे म्हणे तुम्हाला तुला आज कळलं का किती कडू आहे हे दुःख मी केव्हापासून झेलत आलेलो आहे अजिबात काही करतील पण दारू पिणे या ठिकाणी सोडणार नाही बरं का माणसाने या ठिकाणी बायकोच्या हिताचं ऐकलं पाहिजे जर आपल्याला कोणी लहान मुलगा आपल्या हिताचं सांगत असेल तर हिताचं या ठिकाणी ऐकलं पाहिजे बाबा या ठिकाणी आपल्या मुलाला सांगतात ए बाळ्या जा एवढी बिडी पेटून आण बरं का बिडी पेटून आण विस्तुवावर जातो बिडी पेटवतो बापापर्यंत येतोपर्यंत बिडी विजून जाते बाप म्हणतो मूर्खान आलाय का तुला साधी जीवनामध्ये तू बिडी पेटवू देत नाही काय करशील तू म्हणला मला चॅलेंज पुन्हा बिडी घेऊन जातो परत विजूच देत नाही आणि बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही मी वडून पाहिली नाही समोरच्याचं पाहिले ती बिडी अशी इमानदाराची जे ती या ठिकाणी वडल्याशिवाय पेटत नाही तो बापापर्यंत येतोपर्यंत बिडी या ठिकाणी अर्धी विजून जाते बाप या ठिकाणी बिडी ओढत पोराला सांगतो ए बाळ्या बिडी वडायची नसते ते शरीरासाठी चांगलं नसतं अनेक रोग होतात बिडी या ठिकाणी वडायची नाही तो बिडी वडत पोराला उपदेश करतोय बरं का उपदेश बिडी वडत पोराला उपदेश करते बाळ्या बिडी या ठिकाणी वडायची नाही शरीरासाठी ते हानिकारक असते माणसाने बिडी नाही ओढली पाहिजे बाळ्या म्हणतो बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही सोडायला तयार नाही तुम्ही मला सांगताय बिडी ओढू नका हे सांगणं या ठिकाणी असलं पाहिजे सांगणं या ठिकाणी उपदेशाचं जरी असलं पाहिजे परंतु उपदेश करत असताना स्वतः अधिकार असला पाहिजे अधिकाराची सरळ व्याख्या काय आधी आपण करायचं मग इतरांना सांगायचं बरं का सांगणं हिताचं असलं पाहिजे सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे सांगणं अनुभवाचं असलं अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा अनुभव आले अंका अनुभव आले अंका ते जगा देत असे ते जगा देत असे तेरचे पंच चालू जातात तेरचे पंच चालू जातात देणे जगा देणे जगा देणे तेरचे पंच चालू जातात तेरचे पंच चालू जातात अनुभव आले अंगात या जगा देत असे महाराजांचे त्या ठिकाणी अनुभव आहेत मग सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे हिताचं असलं पाहिजे उपदेशाचं या ठिकाणी असलं पाहिजे मूर्खाला उपदेश करून या ठिकाणी उपयोग नाही बरं का माणसाने या ठिकाणी उपदेश करावा परंतु मूर्खाला उपदेश करून या ठिकाणी उपयोग नाही लक्ष नाही का एक जण रेल्वेने प्रवास करत चालू होतं मी याच्याकरता सांगतो बरं का सांगावं पण मूर्खाला उपदेश करून या ठिकाणी सांगणं आपल्या या ठिकाणी हिताचं नाही एक जण रेल्वेने प्रवास करत चालला होता आणि रेल्वेने जात असताना त्याला या ठिकाणी सगळ्यात रिझर्वेशनचं वरचं सीट मिळालं बरं का वरचं खाली वरती असतं ना सीट वरचं सीट मिळालं रेल्वेमध्ये गेल्यानंतर जसं वरच्या सीटवरती गेला तसं त्याला जुलाब लागले बरं का
जुलाब लागले. ते वरून खाली उतरायचं, बाथरूमला टॉयलेटला जायचं, परत वरती येऊन बसायचं, वरून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, वरती येऊन बसायचं. दमून गेलं, घरी आलं, टमकोनी खाली बसलं. बायकोनी सांगितलं काय झालं तुम्हाला एवढं दमायला? त्याने सांगितलं अगं मी जसं वरच्या सीटवरती गेलो, रेल्वेमध्ये गेलो, वरची सीट मिळाली, जसं वरच्या सीटवर गेलो तसं या ठिकाणी पोटाचा त्रास सुरू झाला, जुलाब लागले. वरून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, वरती येऊन बसायचं, वरून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, जीव दमून गेलाय सगळा. बायको म्हणली तुम्हाला एवढं कळत नाही का हो? तुम्हाला पोटाचा त्रास झाला होता ना, तुम्ही खालीच्या जो सीटवर बसला होता त्याला विनंती करायचं, म्हणायचं दादा मला थोडासा पोटाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. तुम्हाला मला एवढं कळत नाही वय, खाली कोण बसलंच नव्हतं तर विचारू कोणाला? लय रेव काही नाही ठिकाणी उपदेश करून अजिबात विचार नाही. मूर्खाला उपदेश करून काय कामाचं आहे? माणसाने या ठिकाणी केलं पाहिजे. संत बाबांना आपल्याला उपदेश करतात काय, तुम्ही या ठिकाणी जागं झालं पाहिजे. आपण या ठिकाणी काकड्यामध्ये ऐकलं, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागता, जगदेव राखा काही हे भाव, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. संत बाबून आपल्या हिताच्या ठिकाणी जाग करत असतात. ए बाबा अरे जागा हो. संत सांगतात जाग रे जाग दादा, पुढे गडद अंधारी, गाफील निजताना नेतील सारी गाठोडी. हे बाबा अरे जाग हो. संत बाबांना आपल्याला हिताच्या ठिकाणी जाग करत असतात. माणसाने जाग झालं पाहिजे. एवढा अनमोल किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने भजना करता दिलेला आहे. जर जीवनामध्ये होऊन जर त्या देवाला नाही भजलं, तसं पाहायला गेलं तर देश पण आपला नाही, वेश पण आपला नाही. देश वेश नोही माझा, आलो सहज फिरत गा, करू सत्ता कौनावरी, कोठे स्थिर राहिलो. देश पण आपला नाही, वेश पण आपला नाही. भजना करता हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. मग जीवनामध्ये आल्यानंतर त्या परमेश्वराला या ठिकाणी भजलं पाहिजे. साधू संतांची जरी भेट झाली तरी त्या साधू संतांना कधी विचारत जाऊ नका, हे पहा सोयाबीन किती होईल, ऊस किती होईल. साधू संत भेटले तर त्यांना विचारत जाऊ नका पोरगा होईल का पोरगी होईल. जर या ठिकाणी संत भेटले तर संतांना विचारत जा कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. संत बाबांना आपल्याला हिताचा उपदेश करत असतात, हिताचं सांगत असतात. म्हणून जर संत भेटले तर विचारा तो कुठे राहतो. म्हणून म्हणतात ना तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. नहीं जानता मुझे पता नहीं लगता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. कई गाव ढूंढे कई नगर ढूंढे, ढूंढे कहीं नगर ढूंढे, ढूंढे ता कहाँ तेरा ठिकाना कहाँ, ढूंढेगा कहाँ तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. कोई पता नहीं मिलता है, कोई पता नहीं लगता है, कोई भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. संत या ठिकाणी भेटले तर त्याचा या ठिकाणी पत्ता आहे विचारायचा, कुठे राहतो.
साधू संत बाबांना आपल्या हिताच्या ठिकाणी जाग करत असतं. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. एवढा अनमोल किमतीचं नरदेह त्या परमेश्वराने भजना करता दिलेला आहे. जर जीवनामध्ये येऊन त्याला भजलं नाही तर हा जन्म या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे? आपुला तो एक देव करून तेने विन जीवा सुख. माणसाला सुखी व्हायचं असेल, सगळं जग बाबांनो सुखी होण्यासाठी पळते. माणसाला जर सुखी व्हायचं असेल तर त्या देवाला या ठिकाणी आपलंसं केलं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी एक देव नसतो. संत सांगतात आपल्या जीवनामध्ये एक देव करून घेतला पाहिजे. पण आपल्या जीवनात एक देव असतो का? असतो का? अजिबात नाही. आपण सोमवार आलं की महादेवाचं भजन करतो. मंगळवार आलं की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आदि निर्गुण प्रकटली भवानी, आदि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला, मोह महिषासुर मर्दनाला कोणी, ओ महिषासुर मर्दनाला कोणी. विविध तापाची करावया झाड, त्रिविध तापाची करावया झाड. विविध तापाची करावया झाडली, विविध तापाची करावया झाडली. भक्त लागितू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा जे हो जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. मंगळवार आलं की देवीचं भजन करतो. बुधवार आलं की एक गाव आम्ही विठोबाचे नाम पांडुरंगाचं भजन करतो. गुरुवार आलं की दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. गुरुवार आलं की दत्ताचं भजन करतो. शुक्रवार आलं की पुन्हा देवीचं भजन करतो. शनिवार आल्यानंतर हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. शनिवार आलं की हनुमंतरायांचं भजन करतो. आणि रविवार आल्यानंतर अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी, हो सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, आई माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. रविवार आला की खंडोबाचं भजन करतो. म्हणजे जसा वार बदलल तसा आपण देव बदलतो. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुखी. सुखी व्हायचं असेल तर त्या परमेश्वराला या ठिकाणी बसलं पाहिजे. जीवनामध्ये आलाय ना परमार्थ केला पाहिजे. हे करतो मी सांगितलं तुम्हाला. पण परमार्थ करायचं म्हणलं की आपल्या अंगावर काटा येतो बरं का. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात विषयी विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवासी झाला. जो गोड परमार्थ आहे तो माणसाला कडू वाटतो आणि जे कडू विषय ते माणसाला गोड वाटतात. परमार्थाची सुरुवात कडू नसते तरी देखील माणसाला कडू वाटते, पण परमार्थाचा शेवट हा नक्कीच या ठिकाणी गोड असतो. तसं संसाराची सुरुवात खूप गोड असते, ती पहिली हिरवळ, पण संसाराचा शेवट मात्र या ठिकाणी कडू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने या ठिकाणी परमार्थ केलं पाहिजे. मी सांगेल तुम्हाला परमार्थातलं थोडं करा काही वाया जात नाही. संसारात कितीही करा काही कामा येत नाही. विठ्ठल विठ्ठला. म्हणून माणसाने या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ केला पाहिजे. सगळं काही करतो पण परमार्थ करायचं म्हणलं की आपल्या अंगावर काटा येतो. परमार्थ थोडासा करा, परमार्थातलं काही वाया जात नाही. लक्ष देऊन ऐका बरं का.
आता तुम्ही असं कीर्तनाला येऊन बसताय, भजनाला येऊन बसताय, इथं आल्यानंतर तुमच्या कानावरती काहीतरी चांगले विचार या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. इथं आलाय ना तुम्ही, तुमच्या कानावर काहीतरी चांगले विचार पडल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ थोडासा करा, काही वाया जात नाही, याच्याकरता मी सांगतोय बरं का. थोडासा करा परमार्थ. एक या ठिकाणी सावकार होता. सावकार कोण होता पोरांनो? कोण होता? मोठ्याने बोला. कोण होता? सगळ्या मागपर्यंत आवाज गेला पाहिजे. कोण होता? हा, डेंजरच आहे. सावकार होता बरं का. लक्ष देऊन ऐका. कोट्याधीश होता, भरपूर या ठिकाणी संपत्ती होती, पण कधी कीर्तन म्हणलं की मंडपाकडे जाणार नाही, कधी भजनाला जाणार नाही, कधी मंदिरात जाणार नाही, कधी जाणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. भरपूर होता, पैसा होता, सगळं या ठिकाणी होतं, सगळं जागेवरती होतं, पण कधी भजनाला जाणार नाही, कधी कीर्तनाला जाणार नाही, कधी या ठिकाणी मंदिरामध्ये जाणार नाही. बायको थोडीशी परमार्थिक होती. बायकोने सांगितलं, मालक अहो देवाने तुम्हाला एवढं कोट्याधीश बनवले, सगळं काही तुम्हाला जागेवर दिले, सगळं आयुष्य आरामामध्ये दिले, कधीतरी त्याच्या कीर्तनामध्ये जाऊन बसा. एवढा गावामध्ये मोठा सप्ताह चाललाय, भरपूर मोठमोठी कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनाला आहेत. आमच्या या ठिकाणी मराठी हॉटस्पॉट या ठिकाणी आपलं मराठी तडका या ठिकाणी कीर्तन शूटिंग करत नाही. जा तुम्ही कीर्तनाला जाऊन बसा. भरपूर या ठिकाणी गायक वादक या ठिकाणी गोड आहेत, टायकर या ठिकाणी किती जण कीर्तनाला येतात, कधीतरी कीर्तनाला जाऊन बसा ना. सावकार होता, कोट्याधीश होता, पण बायकोच्या ऐकण्यातलं होता बरं का. सावकाराने सांगितले, तू सांगते ना मला आज कीर्तनाला जा. मी कधीच कीर्तनाला जात नाही, कधी भजनाला जात नाही, परंतु ऐक, तू सांगते ना मला कीर्तनाला जा, म्हणून मी आज कीर्तनाला जाण्याकरता तयार आहे बरं का. सावकार कीर्तनाला येण्याकरता निघाला. कधीच कीर्तनाला सावकार येत नव्हता, कधी भजनाला येत नव्हता. पहिल्यांदा सावकार कीर्तनाला चालला होता बरं का. मस्तपैकी पांढरी खादीची कपडे घातली, कीर्तनाकडे जाण्याकरता निघाला. मनपाकडे येत असताना आता काही या ठिकाणी कार्यकर्ते स्वागतासाठी उभेच होते. सगळ्यांचं स्वागत करत होते. या या बसा बसा, या बसा या बसा. सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी चाललं होतं. एक जणांनी लांबनच पाहिलं, अरे कोण रा तिकडून खादीचे कपडे घालून येते. एक जण पुढे गेला, अरे अरे सावकार आहे सावकार. एक जण म्हणला सावकार काय इकडे येणार नाही, त्याजण इकडचं वाकडे आहे म्हणा, तो इकडे काय येणार नाही. एक जण पुढे गेला, अरे म्हणला सावकारच इकडे या. सगळेजण गेले. आता कोट्याधीश तो काय बार काय का, सावकाराजवळ गेले. सगळ्यांनी सावकाराला जवळ गेले आणि सावकाराला सांगितलं, या या. पुढं आणला तर एवढा मोठा सावकारी, कधी कीर्तनाला येत नाही, कधी भजनाला येत नाही, आज पहिल्यांदा कीर्तनाला आलाय ना. पुढं आणलं, कीर्तनकाराच्या समोर नेलं, सांगितलं बसा. आणि त्याला मागं कसं बसवायचं. पुढं आणलं, कीर्तनकाराच्या समोर नेलं, सांगितलं बसा. सावकार कीर्तनाला बसला. महाराजांनी कीर्तन चालू केलं. जसं कीर्तन चालू केलं तसं कधी कीर्तनाला नाही येणारा सावकार, कधी भजनाला नाही येणारा सावकार, जसं कीर्तन महाराजांनी चालू केलं तसं सावकाराला झोप लागली. आणि साधन आहे, सावकार कीर्तनामध्ये घोरायला लागला. कीर्तनामध्ये सावकार घोरायला लागला बरं का. कीर्तनामध्ये बघता 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 2 तास निघून गेले. सगळं कीर्तन झाले, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. आता मंडपामध्ये फक्त एकटे विनेकरी राहिले होते बरं का. एकटे पहारेकरी मंडपामध्ये राहिले होते. सगळेजण आपापल्या घरी निघून गेले, कोणी या ठिकाणी कीर्तनाला राहिलं नाही. एकटं मंडपामध्ये सावकार आणि विनेकरी होते, पण जरा कडक होते. राग आला, सावकाराजवळ गेले, सावकाराला सांगितलं, सावकार डोळे चुळतच जागा झाला. अरे इकडे तिकडे पाहिले, गेले वय माणसं घरी, झालं वय कीर्तन. विनेकरांनी सांगितलं, झालं कवाचं 10-15 मिनिटं झाली, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. कीर्तन झालं. पहिल्यांदा कीर्तनाला आला तर येऊन सुद्धा झोपलात का. सावकार म्हणला, काय बुवाचं कीर्तन होतं. कीर्तन तर काय ऐकलं नव्हतं बरं का. काय बुवाचं कीर्तन होतं. घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही. जसं कीर्तन चालू केलं तसं गाढ झोप लागली. विनेकरीला राग आला आणि सांगितलं, जा. ते सावकार आपलं गप मोकळं त्याने उठलं, घरी जाण्याकरता निघालं. घरी जात असताना आता बायको घरी वाटच बघत होती. काय पहिल्यांदा मला कीर्तनाला गेलेत, कोणतं उदाहरण कीर्तनातलं आणतात, कोणता विचार कीर्तनातला आणतात, काहीतरी कीर्तनातलं घेऊन येतात, म्हणून बायको घरामध्ये वाट पाहत होती. जसं सावकार या ठिकाणी घरामध्ये गेला, सावकार जसं घरामध्ये गेला तसं बायकोने सांगितलं, मालक आज काय तुम्ही कीर्तनातलं आणलं, कोणतं उदाहरण तुम्ही कीर्तनातलं आणलं, सांगा ना, कोणता विचार तुम्ही कीर्तनातला आणला, काहीतरी तुम्ही कीर्तनातला आणला असेल सांगा ना. सावकाराने सांगितलं, अगं पहिल्यांदा कीर्तनाला गेलो, पण दुर्भाग्य माझं तिथे जाऊन सुद्धा मला झोप लागली ग, मला काही कीर्तनातलं आठवत नाही. बायको म्हटली, मालक पहिल्यांदा कीर्तनाला गेल्या तर तिथे जाऊन सुद्धा झोपलात का, काहीतरी तुम्हाला कीर्तनातलं आठवत असेल ना, थोडंसं आठवा, काहीतरी तुम्हाला कीर्तनातलं आठवत असेल. सावकार म्हणायचं, नाही ग मला काही या ठिकाणी आठवत नाही. बायको म्हणली, थोडंसं काहीतरी आठवत असेल, नाही मला काही आठवत नाही. जसं कीर्तनाला गेलो तशी मला झोप लागली, काही मला कीर्तनातलं आठवत. बायको म्हणली, काहीतरी आठवत असेल, तुम्ही पूर्ण वेळ थोडी झोपताय, काहीतरी तुम्हाला आठवत असेल ना. सावकार म्हणला, हां आठवते, थोडंसं आठवते बरं का. बायको म्हणली, काय आठवते, सांगा. सावकार म्हणला, ऐक, ज्यावेळेस मी मंडपाकडे चाललो होतो त्यावेळेस एक 4-5 कार्यकर्ते माझ्याजवळ आले, मला म्हणले, या. पुढं आणलं, कीर्तनकाराच्या समोर नेलं, सांगितलं बसा.
आणि कीर्तन झाल्यानंतर विनय करीम पहारी करीम मला म्हणला जा. एवढंच 3 शब्द आठवतात, बाकीचं काही आठवत नाही. बायको म्हणली एवढं तर आठवतात ना, एवढ्याचा जप करा, एवढ्याचा जप करा. या बसा, या बसा, एवढ्याच 3 शब्दाचा. सावकार होता, कोट्या दिवस होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता बरं का गणेश दादा, बायकोच्या ऐकण्यातला होता. तेवढ्याच 3 शब्दाचा जप करायला लावलाय ना बायकोनी. या बसा जा, या बसा जा. तेवढ्याच आता 9 ते 11 चांगली सावकाराची झोप झाली होती बरं का. सावकार 2 वाजेपर्यंत सावकाराचा जप चालू होता. या बसा, या बसा. तुम्ही बोला या बसा, मला हाकलता काय? या बसा जा. अशी सावकाराचं 2 वाजेपर्यंत सावकाराचा जप चालू होता बरं का. या बसा जा, या बसा जा. 2 वाजता सावकाराच्या घरावरती दरोडा पडला. 2 वाजता सावकाराच्या घरावरती दरोडा पडला. जसे 4-5 चोर सगळे सावकाराच्या घरी चोरीला आले होते. जसे चोरांनी घरामध्ये पहिला पाऊल टाकला तसं सावकाराचा आपल्या इकडे जप चालू होता. सावकार म्हणला या. चोर म्हणले आता काय आपलं खरं नाही, इथून गेलं पाहिजे, नाही तर सावकार आपल्याला दांडक्याने हाणल्याशिवाय राहणार नाही. चला 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 चला. सगळे जायला निघाले. सावकाराने पुढचा शब्द टाकला जा. बसायला लागले सगळे, खाली बसायला लागले. तर सावकार म्हणला बसा. चोर म्हणले आलेलं बी पाहिले, बसलेले बी पाहिले, इथून गेलं पाहिजे, नाही तर सावकार आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. जायला लागले. सावकाराने पुढचा शब्द टाकला जा. चोर म्हणले आता काय खरं नाही, या बी म्हणते, बसा बी म्हणते, जा बी म्हणते. सावकाराची काही बारीक ओळख नाही, सावकाराची वरपर्यंत ओळखले. काही करून येऊ द्या, आपल्याला शोधून काढलं ना आपलं काही खरं ठेवणार नाही. रात्री सावकाराला मॅनेज केला पाहिजे. पुन्हा ते 4-5 चोर या ठिकाणी आतमध्ये गेले, सावकाराजवळ गेले, सावकाराची माफी मागू लागले. सावकार, आता सावकार झोपेमध्ये त्याचं आपलं चालू होतं जप, या बसा जा, या बसा जा. सगळे चोर सावकाराजवळ गेले, सावकाराची माफी मागू लागले. सावकार एकदा माफ करा, एकदा माफ करा, खूप मोठी आमच्याकडून चुकी झाली, एकदा माफ करा, एकदा माफ करा, परत तुमच्या इथं कधी चोरीला येणार नाही, एकदा माफ करा. हो सावकार, तुमची खूप मोठी ओळख आहे, चुकी झाली आमची, तुमच्या इथं चोरीला आला. सावकार मला चोरीला आलता वय, अहो तीच मोठी चुकी झाली, परत तुमच्या इथं कधी चोरीला येणार नाही, एकदा माफ करा, एकदा माफ करा. हो तर का आम्ही काल एका ठिकाणाहून गाठोडं आणलंय चोरीनं, ते गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. तुमची ओळख काही बारीक नाही, तुम्ही कोट्या दिवशी तुमची ओळख वरतीपर्यंत आहे, तो आम्हाला काहीही करून या ठिकाणी काही कराल, त्यामुळं माफी मागतोय तुम्हाला. एवढं गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. सावकार मला आणा इकडं गाठोडं ते. सावकाराने गाठोडं घेतलं, सांगितलं जा तुमचं नाव कुणाला सांगत नाही. चोर निघून गेले. सावकाराने ते गाठोडं घेतलं, बायको जो आला, बायकोला सांगितले हे गाठोडं ठेवून दे. बायको म्हणली काय? सावकार म्हणला आजच्या कीर्तनाचं फळ आहे. बायको म्हणली म्हणजे बघ तू तुकडून काय? बायकोने गाठोडं उघडलं, बघता काय अख्खं गाठोडं सोन्याने भरलं होतं. 75,000वर गेलंय. अख्खं गाठोडं सोन्याने भरलं होतं. बायको म्हणली माय एवढं कुठं आलं? सावकार म्हणला अगं तुम्हाला सांगितलं ते या बसा जा, या बसा जा, तेवढं 3 शब्दाचा जप कर. मी रात्रभर त्याचा 2 वाजेपर्यंत जप चालू होता, या बसा जा, या बसा. 2 वाजता आपल्या घरी चोर आले. त्यांनी जसं घरामध्ये पाऊल टाकलं, मी म्हटलं या. त्यांना वाटलं मी पाहिले, ते खाली बसले, मी म्हटलं बसा. त्यांना वाटलं आता काय आपलं खरं नाही, इथून गेलं पाहिजे, नाही तर सावकार मारल्याशिवाय राहणार. ते जायला निघाले. मी म्हटलं जा. चोरांनी सांगितलं रात्री सावकाराला मॅनेज केला पाहिजे, नाही तर सावकार आपलं काही खरं ठेवणार नाही. पुन्हा ती चोर आली, माझी माफी मागितली, सांगितली हे गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कुणाला सांगू नका. ते गाठोडे चोर निघून गेले. बायकोने सांगितलं मालक, लक्ष नाही का बरं का, बायकोने सांगितलं मालक आज पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि कीर्तनाला जाऊन व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द तुम्ही कीर्तनातले घेऊन आलात. परमेश्वराने तुम्हाला एवढं गाठोडं दिलं मालक. यदा कदाचित सगळं कीर्तन जर लक्ष देऊन ऐकलं असतं तर तो परमेश्वरच तुम्हाला मिळाला असता मालक. तो परमेश्वरच तुम्हाला मिळाला असता. तो परमेश्वर तुम्हाला मिळाला असता. सांगायचा मुद्दा, परमार्थातलं थोडं करा, परमार्थातलं काही वाया जात नाही. संसार कितीही करा, काही कामा येत नाही. म्हणून जीवनामध्ये आलं तर त्या परमेश्वराला या ठिकाणी भजलं पाहिजे. जर जीवनामध्ये येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बघा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला,
आता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जर जीवनामध्ये येऊन तुम्ही त्या देवाला भजलं नाही तर हा जन्म या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हा जन्म या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आता वाया जाणं म्हणजे काय? वाया जाणं म्हणजे काय? जी गोष्ट ज्याच्या करता आहे त्याच्याकरता जर तिचा उपयोग झाला नाही तर वाया जाणं. आता हा माईक आहे बरं का, या माईकचं काय काम आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. येतोय ना सर्वांना आवाज? मागं येतोय ना सर्वांना आवाज? हां, या माईकचं काम काय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. परंतु हा माईक जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर हा माईक या ठिकाणी वाया गेला बरं का. तुमचं गोड आहे बरं का. हा माईक जर या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर माईक वाया गेला. तसं भजनाकरता हा नरदेह दिलेला आहे. आणि जर जीवनामध्ये भजनच नाही केलं तर हा जन्मसुद्धा वाया गेल्याशिवाय राहणार नाही. वाया गेल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नाही का? भजनाकरता हा जन्म या ठिकाणी त्या परमेश्वराने दिलेला आहे. मग जीवनामध्ये आलं तर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. जीवनामध्ये आलाय ना, जर त्या देवाला या ठिकाणी भजलं नाही तर हा जन्म या ठिकाणी वाया विठ्ठलाची एक देखलिया. म्हणून जीवनामध्ये आलं तर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. जीवनामध्ये आलं ना त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. लक्ष देऊ नाही का बरं का. जर पण आपले लोक या ठिकाणी भजन करत नाही. संसारामध्ये या ठिकाणी परमार्थ करायचं म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो. संसार मी सांगितलं मगाशी, परमार्थातलं थोडंसं करा, परमार्थातलं काहीही वाया जात नाही. संसार कितीही करा, संसार काहीही काम येत नाही. लक्ष देऊ नाही का बरं का. मोठमोठ्यांचा संसार या ठिकाणी अपूर्ण राहिलाय. संसार ही पूर्ण होण्याची गोष्ट नाही. लक्ष देऊ नाही का. मी सांगेल तुम्हाला, सगळे देव ज्याच्याकडे बंदी शाळेमध्ये होते तो या ठिकाणी रावण. लक्ष देऊ नाही का बरं का. सगळी लंका सोन्याची होती तो रावण. एक पत्नी नाही, दोन पत्नी नाही, 80,000 ज्याच्या पत्न्या होत्या तो रावण. लक्ष देऊ नाही का बरं का. त्या रावणाच्या या ठिकाणी संसारातल्या इच्छा होत्या. काय इच्छा होत्या? स्वर्गात जाण्याकरता शिडी लावेल. लक्ष देऊ नाही का बरं का. स्वर्गात जाण्याकरता शिडी लावेल, समुद्राचं खारट पाणी गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल बरं का. मेला रावण, जळाली लंका. परंतु आज ना स्वर्गात जाण्याकरता शिडी आहे का? अजिबात नाही. स्वर्गात जाण्याकरता शिडी, ना समुद्राचं खारट पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आहे. लक्ष देऊ नाही का. मोठमोठ्यांच्या संसारातल्या इच्छा अपूर्ण राहिल्यात. आपली या ठिकाणी संसार कधीही पूर्ण होऊ शकत नाही. साध्या व्यवहारात तुम्ही उदाहरण पहा. आपण मंदिर बांधतो, मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? मंदिरावरती ज्यावेळेस कळस बसतो त्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण होतं. देवळाच्या कामा कळसू. ज्यावेळेस मंदिरावरती कळस बसतो त्यावेळेस आपण म्हणतो मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं संसारामध्ये किती बी मोठा बंगला बांधा, वरी गज काढूनच ठेवलेले असतात. पूर्ण होण्याची गोष्ट नाहीये. संसारामध्ये तुम्ही कितीही बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. लोक संसारामध्ये कधी राहतात माहिती का? संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोया पक्षी अंगणी उतरते ते गुंदोनिया राहती, तैसे असावे संसारे जोवरी प्राचीनाची जोरी, वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी कुठून गेला. लक्ष देऊ नाही का बरं का. संसारामध्ये असं राहिलं पाहिजे. संसार करू नये असं नाही, संसार करावा, परंतु संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? दुधात मधात दह्यात पडलेल्या केशागत बरं का. दह्यामध्ये पडलेल्या केसागत. दह्यातलं केस बाहेर काढताना काय त्रास होतो का माया? हो, काय होतो? अजिबात नाही. बरं, दह्यातला केस आपण ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस त्याला दही लागतं का? अजिबात नाही. असं अलगद सुटून बाहेर येतो बरं का. पण आपले लोक तशी राहत नाही. आपली माणसं कशी राहतात माहिती का? वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अडकावा, वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अडकावा. सुटून येतो का? तुटून येतो माया? हो, आ तुटून येतो पण सुटून येत नाही. अशी आपली संसारी राहिलं पाहिजे. संसार भावनं पूर्ण होण्याची गोष्ट नाही. माणसाने संसार करावा परंतु वेळेत या ठिकाणी बाहेर निघालं पाहिजे. लक्ष नाही का बरं का. दशरथाचा एक केस पांढरा झाला होता, सगळं गादी या ठिकाणी रामप्रभूंना दिली होती. आपलं किती जरी झालं तरी चाव्या देत नाही.
संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे लक्ष नाही का. संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. माणसाने संसार करावा परंतु वेळेच्या ठिकाणी बाहेर निघालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला संसार या ठिकाणी दुःख दिल्याशिवाय राहत नाही. अहो स्वप्नात सुद्धा संसारामध्ये सुख नाही. मी सांगत असतो एक आवडीने उदाहरण लक्ष देऊन ऐका बरं का. स्वप्नात सुद्धा संसारामध्ये सुख नाही. एक या ठिकाणी फकीर होता. फकीर कोण होता? कोण होता? मोठ्याने बोला. कोण होता? फकीर होता. दिवसभर देवाचं भजन करायचं. संन्याशी होता. लग्न वगैरे काय केलं नव्हतं. दिवसभर भजन करायचं. हे राम हे राम हे राम हे राम श्रीराम. दिवसभर देवाचं भजन करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला एक मोठं झाड होतं. त्या झाडाला या ठिकाणी कट्टा बांधला होता. त्या कट्ट्यावरती येऊन झोपायचं बरं का. कट्टा माहिती ना सगळ्यांना? कट्टा म्हणता का वाटा म्हणता? कट्टा वाटा दोन्ही म्हणता ना. काही काही ठिकाणी थोडा भाषेमध्ये फरक होत असतो बरं का. थोडंसं गाव बदलला, तालुका बदलला, जिल्हा बदलला की भाषेमध्ये 10 गावं बदलली तरी थोडासा भाषेमध्ये फरक होत असतो बरं का. मी एकदा असं नांदेडला कीर्तनाला गेलो. लक्ष नाही का बरं का. एकदा असंच नांदेडला कीर्तनाला गेलो. तिथे गेल्यानंतर 4-5 कार्यकर्ते माझ्याजवळ पळत आले. मला म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या. काय म्हणले? आल्या. मी खाली पाहिलं. म्हणलं धोतर असून आल्या. माझ्या डोक्यात एकच गडबडीत साडी बिडी नेसून नाही ना आलो. तसं तुम्हाला माझी भाषा कळते ना. आमचे गुरुजी सांगतात बरं का गणेश दादा. कानडियाने केला मराठी भ्रातर आणि एकाची उत्तर एकाने. आपल्या महाराष्ट्रातलं कर्नाटकमध्ये गेलं. कुठे गेलं? कुठे गेलं? कर्नाटकमध्ये गेलं शिकायला. कर्नाटकमध्ये शिकलं. नोकरीला तिकडंच लागलं. शिकल्यामुळे नोकरी सुद्धा तिकडं मिळाली पटकन. आता नोकरी तिकडे मिळाल्यामुळे छोकरी सुद्धा तिकडचीच केली त्याने. लग्न सुद्धा तिकडंच केलं. त्याने विचार केला लग्न तिकडं केले. पूजा गावाकडे येऊन करावी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. गावाकडे आलं. सुंदर असा मंडप वगैरे टाकल्या. पाहुण्या जेवायला बोलवलं. आता ती कर्नाटकीवरची स्त्री ही आपल्या महाराष्ट्रातलं त्याची भाषा ह्याला कळा नाही, ह्याची भाषा त्याला कळा नाही. पण लग्न केलं. गावाकडे घेऊन आला. मंडप वगैरे टाकला. सगळ्यांना जेवणाकरता बोलवलं. सगळे पाहुण्यारावळे जेवणाकरता आले. कढी लापशी वगैरे सुंदर जेवणाचा बेत केलता. ती कर्नाटकीवरून बायल तिथे आतमध्ये नटत होती. बायांचं लय असतं एखाद्याच्या मैत्रीला जरी जायचं म्हणे तरी त्या नटून निघत. तशी ती आतमध्ये नटत होती. आणि ते नटापटा ठेवायचं काय ते सामान बोचकं काय ते खांद्यावरचं पर्स हो. ते एकदा आम्हाला ड्रायव्हर मामाला आम्हाला नसरापूरच्या बाजारामध्ये सापडली बरं का. 2 तास शोधली. कुणाची 2 तास त्या पर्सला कोणी वालीच सापडला नाही. शेवटी मामाला म्हणलं मामा बघा काय त्या पर्समध्ये. मामाने पर्स खोली. म्हणले महाराज काय? म्हणलं काय नाही. म्हणले टिकल्याचं पाकिट आहे. म्हणलं किती टिकले? म्हणले 6 आहेत. म्हणलं 3 तुम्ही लावा आणि 3 मला द्या. म्हणलं आता काय करता. तसं ती आतमध्ये नटत होती. नटून वगैरे झालं. बाहेर येऊन सगळ्यांना कडी वाढत होती. कडी काय वाढत होती? कडी वाढत होती. कडी वाढत असताना काय झालं? त्याच्या नाकामध्ये होती एक नथ. त्या नथीमध्ये एक मोती होता. तो मोती निसटला आणि वाढत असताना एक जणाच्या कडीमध्ये पडला बरं का. वाढत असताना एक जणाच्या कडीमध्ये पडला. आता ती जी भाषा कर्नाटकी ही जेवणार आपल्या महाराष्ट्रातलं ती ह्याला म्हणते अण्णा कडी तर मुतो. काय म्हणली? तिला काय म्हणायचं होतं? कडीमध्ये मोती पडलाय. पण तिची भाषा वेगळी. ती म्हणली अण्णा कडी तर मुतो. हे मला ठेंगाच देत असते. कडीच असते का ते? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तसं तुम्हाला माझी भाषा कळते ना. भाषेत काय काय ठिकाणी लई येडे महाराज. 2 जण येडे होते. एक येडं समोर येतो तर एक येडं इकडून येतो. ह्या येड्याच्या हातामध्ये होती पिशवी. हे येडं पुढच्या येड्याला मध्ये ह्या पिशवीत काय हे जर तू वळाकलंस ह्याच्यातले अंडे तुला. काही ना आता कळेल काही नसं काय कळेल बरं का. हे किती आहेत हे जर ओळखलं तर 8च्या 8 तुला. आणि कशाचे हे जर ओळखलं का कोंबडी तुला. तरी पुढचा कसा करतोय मला थोडासा वेळ दे नाही तो ऑप्शन दे मी विचार करून सांगतो. लई येड्याला प्रश्नासहित उत्तर दिलं. नादीच लागायचं नाही. एक जण मी म्हशीवरती चढलो होतं. एक जण खाली होतं. खालचं म्हशीवरची चढलेला म्हणते ए खाली उतर पोलीस पकडत्याल. म्हशीवर चढलेलं वरचं म्हणते काहून पकडत्याल. खालचं म्हणते हेल्मेट कुठे हेल्मेट. म्हशीवर चढलेलं वरचं म्हणते अरे ही 4 व्हीलर आहे हिला हेल्मेट बिल्मेट काहीच लागत नाही. लय येडी. एक जण 2 जण टेरेसवर झोपले होते. टेरेसवर झोपल्यानंतर थोडासा पाऊस येऊ लागला. भरपूर आली. ते येडं दुसऱ्या येड्याला कसं म्हणते राम भाऊ खाली चल. म्हणजे आभाळाला बोळं पडल्यात खाली चल. पाऊस पडत होता. 2 जण खाली निघाले. अंतरून वगैरे घेऊन जायला लागले. मोठ्याने वीज काढली. ते येडं पडत दुसऱ्याला कसं करते राम भाऊ आता खाली जायची गरज नाही. वेल्डिंगवाले आले तर वेल्डिंगवाले. लई येडे यांचे ना. त्यातले त्यात ते दारोडे तिचं आपल्यासारखं धोत्रावाल्यानं भेटले महाराज. त्यांचा पहिला प्रश्न असतो महाराज पिता का पास्ता. त्यांच्या एक नादी लागायचं नाही बरं का. एकदा असं एसटीने प्रवास करून मी चाललो होतो. एसटीने जात असताना एक दारोडे एसटीमध्ये चढलं. मी पहिल्या सीटवर बसलो होतो. माझ्याजवळ आलं. म्हणलं महाराज दादा उठ. म्हणलं त्याला म्हणलं दादा माझी सीट आहे तुम्ही मागच्या सीटवर बसा. ते मलाच म्हणलं उठतो का नाही. मी एक तर माझ्या तब्येतीकडे पाहून विचार केला. म्हणलं आधी धाडी नाही बॉडी नुसती अंगाची काढी. एक ठोका लावलं तर म्हणलं जाईल तिकडं.
म्हणून उठून आपलं मागच्या सीटवर येऊन बसतो. आता त्याने पुढे गप बसवना, ते तेवढं गप बसलं नाही, खाली वाकलं मग हा पाय खाजवायला लागला. मी दोनदा हात झटकला मग हा पाय. त्याला म्हटलं अरे माझा पाय, ते मलाच मध्ये प्याला का काय. त्याला म्हटलं अरे माझा पाय, तो म्हणतोय मग माझा कुठे गेला. म्हणलं तू गळ्यात घालून हिट होतोय. म्हणलं काय त्याच्या मनात आलं. पुढे बोनेटवर बसलं, जाऊन समोर ड्रायव्हरच्या कडेला बोनेटवर बसलं. बोनेट खालून तापलं होतं ते वरून तापलं होतं. ते ड्रायव्हरचं निरीक्षण करायचं गाडी कशी चालवते. गाडी थोडीशी पुढे गेली, एका स्टॉपवरती थांबली, नाश्त्यासाठी थांबली. सगळेजण नाश्त्याला खाली उतरले, सगळ्यांनी नाश्ता केला. ते एकटंच गाडीमध्ये बसून राहिलं बरं का. सगळ्यांनी नाश्ता केला, पुन्हा गाडीमध्ये येऊन बसले. पुन्हा या ठिकाणी गाडी जायला निघाली. ड्रायव्हरने गाडी चालू केली. ड्रायव्हरला घेर कुठं सापडतोय. ड्रायव्हरला ते इकडे तिकडे बघायला लागला. अरे इथं घेर होतं, तिकडला बसलं होतं. मला ए अरे इथं घेर होतं, इथलं घेर कुठे गेला. ते दारून म्हणले इथं घेर होता, इथं घेर होता. गाडी चालू झाल्यापासून बघतोय मला तुम्ही ते मागं पुढं मागं पुढं मागं. मला वाटलं तुम्हाला उपसायचं आहे काय. तुम्हाला उपसला नाही म्हणून बादधराने उपसूनच काढला. अरे घेर होता तो. लई येडे यांच्या नादी लागायचं नाही. बरं आपला विषय हा चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता. कुठं चालला होता म्हणावं सांग तूच. एकदा असंच कीर्तनामध्ये आजीला म्हटलं आजी कुठं आलं. आजी कीर्तनामध्ये उठली. म्हणली हे डोल्या मला येत असतं तुला कशाला बोलावलं असतं. आपला विषय हा चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता. तो फकीर दिवसभर गावातनं भजन करायचा आणि संध्याकाळच्या वेळेला त्या कट्ट्यावरती येऊन झोपायचा. एक दिवस गावातनं भजन करत चालला होता. हे राम हे राम हे राम हे राम श्रीराम. गावातनं भजन करत चालला होता. भजन करत असताना 2-4 घरी काही खायला मिळालं, ते खाल्लं. पुन्हा आपल्या कट्ट्यावरती झोपण्याकरता येत होता. त्या कट्ट्याला खाली 10 फुटाचं कोल खडवतो बरं का, हे विसरू नका. मी याच्याकरता सांगतोय, स्वप्नात सुद्धा संसारामध्ये सुख नाहीये. तुम्ही कितीही संसाराची भरोवरी करण्याचा प्रयत्न करा, संसार दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. तो फकीर संध्याकाळी कट्ट्यावरती येत होता. येत असताना या ठिकाणी गावामध्ये एक वरात चालली होती. वरात काय चालली होती माया हो. वरात तुमची निघाली का. ती वरात गावात या ठिकाणी चालली होती. आणि वरात त्या ठिकाणी जात असताना फकीराने ते वरातीचा आवाज ऐकला. आता वरातीचा आवाज काही हळू असतो, मोठ्याने तो वरातीचा आवाज धडधडंग तातडंग धडधडंग तातडंग वरातीचा आवाज ते फकीराने ऐकला. त्याच्या डोक्यातून भजन निघूनच गेलं. तोच वरातीचा आवाज धडधडंग तातडंग धडधडंग. आणि ते वरातीतल्या एका माणसाला बोलावलं, मला ह्यानी लग्न वगैरे काय केलं नव्हतं, संन्यासी होता. पहिल्यांदा तो वरातीचा आवाज ऐकला. वरातीतल्या एका माणसाला बोलला, मला इकडे ह्याला काय म्हणतात. वरातीतलं म्हणलं ह्याला वरात म्हणतात. वरात. फकीर म्हणला वरात म्हणजे नेमकं काय. ते वरातीतलं म्हणलं एक नवरा असतो, एक नवरी असते, त्यांचं लग्न लावून देतात. आणि लग्न झाल्यानंतर गावामधून जी मिरवणूक काढतात तिला वरात म्हणतात. फकीर म्हणला बरं 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 ठीक आहे. आवाज लय मोठा दिसतोय. वरातीतलं म्हणलं हा मग वरातीचा आवाज येतो. फकीर म्हणला ठीक आहे जा निघ. वरातीतलं निघून गेलं. ह्या फकीराच्या डोक्यामध्ये भजन निघून गेलं. तोच वरातीचा आवाज धंदडांग तातडांग. तोच वरातीचा आवाज त्याच्या डोक्यामध्ये. कट्ट्यावरती आला, रात्री झोपला. आणि झोपल्यानंतर त्याला या ठिकाणी स्वप्न पडलं. स्वप्न माणसाला 2 प्रकारची पडतात बरं का. माऊली ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जागता जव देखीजे ध्यानी भावना भावीजे, डोळा लागत देखीजे त्याची स्वप्ने. स्वप्न 2 प्रकारची पडतात. दिवसभर जे काही केले एक तर त्याचं तरी स्वप्न पडतं, नाही तर झोप लागत असताना आपल्या डोक्यामध्ये जो विचार येतो एक तर त्याचं तरी स्वप्न पडतं. आता त्या फकीराचं दिवसभर तो वरातीचा आवाज लागायच्या टायमिंगला त्याच्या डोक्यामध्ये लग्नाचा विषय. आणि त्या फकीराला त्या संन्याशाला झोप लागली, स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्या फकीराचं त्या संन्याशाचं लग्न झालं. कशामध्ये. स्वप्नामध्ये बरं का. बघता बघता 2 वर्ष निघून गेली. त्यांना एक मुलगा झाला. कीर्तनात पटपडत असते बरं का. बायकोने सांगितलं, मालक अहो आतापर्यंत 2 होतं ठीक होतं, आता हे 3रं वाढले, ह्याला कुठं झोपायचं. फकीर स्वप्नातच म्हणतो त्यात काय एवढं, तू थोडीशी तिकडं सरक, मी थोडा इकडं सरकतो. आणि कट्ट्यावरतीच फकीर इकडं सरकला बरं का. कट्ट्यावरतीच. पहिले पोरांनी तर त्याला कट्ट्याच्या काठावरती आणलं होतं. आणि हे विसरू नका, कट्ट्याला खाली 10 फुटाचा खोल खड्डा होता. बघता 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 पुन्हा 2 वर्ष निघून गेले. 2रा मुलगा झाला. बायकोने सांगितलं, मालक अहो आतापर्यंत ठीक होतं, आता हे 4थं वाढले, ह्याला कुठं झोपायचं. फकीर स्वप्नातच मध्ये त्यात काय एवढं, तू थोडीशी तिकडं सरक, मी थोडा इकडं सरकतो. आणि फकीर महाराज कट्टेवरती इकडं सरकाय गेला. बघता काय वरून 10 फुटावनी खाली पडला. माकड हाड मोडलं, माकड हाड. आणि माकड हाड मोडलं तर ते असं कट्ट्याला धरून उभं राहते बरं का. असं उभं राहते. आणि उभं राहिल्यानंतर मग ते स्वप्नातला संसार जर माकड हाड मोडत असेल, खरा काय करत असेल. विठ्ठल विठ्ठल. कितीही तुम्ही या सगळ्या
संसारामध्ये भरोवरी करण्याचा प्रयत्न कराल. जितकी भरोवरी कराल तितक्या भवसागरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे, ते देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. लक्ष नाही का, सगळं बरोबर या ठिकाणी करताय भाऊन. ज्याच्याकडे 10 रुपये त्याला वाटतं 100 रुपये मिळावेत, ज्याच्याकडे 100 रुपये त्याला वाटतं 1000 रुपये मिळावे, ज्याच्याकडे 1000 रुपये त्याला वाटतं 10,000 रुपये मिळावेत, ज्याच्याकडे 10,000 रुपये त्याला वाटतं 50,000 रुपये मिळावे, ज्याच्याकडे 50,000 रुपये त्याला वाटतं 1,00,000 रुपये मिळावे, ज्याच्याकडे 1,00,000 रुपये त्याला वाटतं 10,00,000 रुपये मिळावेत, ज्याच्याकडे 10,00,000 रुपये त्याला वाटतं 50,00,000 रुपये मिळावे, ज्याच्याकडे 50,00,000 रुपये त्याला वाटतं 1 कोटी रुपये मिळावेत. 1 कोटीवाला तरी थांबतो का? 1 कोटीवाल्याला वाटतं आता सरपंच होण्यासारखं झाले, सरपंच व्हावं, सरपंचाला वाटते सभापती व्हावं, सभापतीला वाटते आमदार व्हावं, आमदाराला वाटते खासदार व्हावं, खासदाराला वाटते मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटते मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्र्याला वाटते पंतप्रधान व्हावं, पंतप्रधानाला वाटते राष्ट्रपती व्हावं, राष्ट्रपतीला वाटते अजून पुढं काय आहे का? म्हणजे जीवनामध्ये आशा मात्र संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा. कितीही पैसे कमवून ठेवा, शेवटी आपल्यासोबत पैसा येत नाही. लक्ष नाही का, एक दिवस लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूचा संवाद चालू होता बरं का. लक्ष्मी मातेने सांगितलं, देवा या पृथ्वी तलावरती तुमच्यापेक्षा जास्त किंमत मला आहे. कोण म्हणते? लक्ष्मी माता. कुणाला म्हणते? देवाला म्हणते. तुमच्यापेक्षा जास्त किंमत मला आहे. देव म्हणले, असं कसं बोलते लक्ष्मी, तू मला सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली, हो देवा, मी तुम्हाला वेप्रसंगी सिद्धही करून दाखवेल. एक दिवस लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू आकाश मार्गाने विहार करत चालले असताना खालून एका मोठ्या माणसाची प्रेतयात्रा चालली होती. भरपूर समाज त्या प्रेतयात्रेला वाटे लावण्यासाठी होता, भरपूर समाज. लक्ष्मी मातेने विचार केला, हीच खरी संधी आहे देवाला दाखवून द्यायची आपलं कोण कोण आहे. लक्ष्मी मातेने काय केलं, त्या प्रेतावरती आपले दोन्ही हात मोकळे सोडले. लक्ष्मी म्हणजे पैसा. दोन्ही हात मोकळे सोडले. जसं दोन्ही हात मोकळे सोडले तसं त्या प्रेतयात्रेवरती पैशाचा पाऊस पडायला सुरू झाले. आता तुम्ही मला सांगा, लोक प्रेत नेतील का पैसे गोळा करतील? सगळे पैसे गोळा करायला धावले. जी 4 जण घेऊन चालली होती त्यांनी मागून पाहिलं काय चालले, पैशाचा पाऊस. त्यांनी खाली टेकवलं ते पैसे गोळा करायला. पुढं मडगं घेऊन बिचार चाललं होतं, त्यांनी खाली टेकवलं ते पैसे गोळा करायला. सगळे पैसे गोळा करायला लागले. वरती लक्ष्मी माता हसली, म्हणले, हे बघा देवा, ही माझी किंमत आहे. देव म्हणले, असं कसं बोलते लक्ष्मी तू? सगळे तुझ्या मागे धावतात मान्य आहे, परंतु त्या गर्दीमध्ये एक जण उठला नाही का पैसे गोळा करायला. लक्ष्मी मातेला राग आला. कोण नाही उठला देवा? अहो ती 4 जण घेऊन चालली होती त्यांनी खाली टेकवलं. ते पुढं मडकं घेऊन चाललं होतं त्या का ते कसं गोळा करते, त्यांनी खाली टेकवलं. कोण नाही उठलं पैसे गोळा करायला? देव म्हणले, अगं लक्ष्मी, जो तिरडीवरती झोपलाय तो नाही उठला पैसे गोळा करायला. लक्ष्मी मातेने सांगितलं, देवा अहो त्याच्यामध्ये रामच राहिला नाही तर तो कुठून उठेल पैसे गोळा करायला? मग देव म्हणाल, तुला उत्तर कळालं का देऊ? जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे म्हणजे राम आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. एकदा शरीरातून मी निघून गेल्यानंतर तुझी किंमत शून्य आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी पैशाला किंमत आहे. मेल्यानंतर पैसा आपल्यासोबत येत नाही. लक्षात नाही का? बरं तिथलं मरू द्या. इथं जरी पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली, मंडपातून पैसे पडायला लागले, तुम्ही कीर्तन ऐकताल का? हो मेडसकर, ऐकताल का? तुमचं नंतरचं मी कीर्तन करील का? विठाला विठाला लक्ष द्या नाही का? बरं का, विनोदाचा भाग सोडून द्या. सगळं जग बाबून पैशाच्या मागे धावते, पण किती जरी तुम्ही या संसारामध्ये बरोबरी करण्याचा प्रयत्न कराल, एक दिवस या भवसागरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं पतीला लावीन दळायला. मी आपलं उगत चेक करत होतो, माता माऊले जागे आहेत का झोपल्यात काय काय म्हणतात, पतीला लावीन दळायला. तेवढंच राहिलं होतं म्हणावं, महाराज उद्यापासून द्या खुंटान लावा दळायला. काय काय माता माऊल्या म्हणले, ए गप गप म्हणू नको. माता माऊल्याने गोड होवे म्हणले, एकदम माता माऊल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी म्हणले त्यांना धन्यवाद, नाही म्हणले त्यांना चौपट धन्यवाद. खूप गोड या ठिकाणी. काय काय ठिकाणी माता माऊल्या लई खतरनाक. माता माऊल्यांच्या नादी नाही लागायचं. आपल्या मेडच्या माता माऊल्या 1 नंबर, खूप गोड होव्या म्हणल्या बरं का सर्वांनी. काही काही ठिकाणी माता माऊल्या लक्ष नाही का? बरं का, एक जणांनी नवीन लग्न झालं तर बायको सहज नवऱ्याने म्हणली, का हो तुम्हाला झाडाव चढता येते का? काय म्हणली? नवरा मला नाही, आपल्या झाडाव बिडाव काय चढते? बायको म्हणली, तुमच्यापेक्षा माकडं बरी. तर नवऱ्याला राग आला, जंगलामध्ये गेला. 15 दिवस नुसतं झाडाव चढायचं खाली उतरायचं. घरी आला जबायकोला म्हणते, हे बघ मला झाडाव बी चढता येते खाली बी उतरता येते. बायको म्हणली, तुमच्यात आणि माकडाच्यात काय फरक? सहज बोलत आहेत माता माऊल्या. एक जणांनी बारीक कटिंग केली, घरी आला बायकोला आवर्जून सांगितलं, ए मी कटिंग थोडीशी बारीक केल्यामुळे थोडासा तरुण दिसायलो ना, जरा आवडीने सांगायला मी कटिंग बारीक केली, थोडासा तरुण दिसायलो ना. बायको म्हणली, चपी करून यायची ना, म्हणजे बाळूतच दिसलं असतं. माता माऊल्यांच्या नादी लागायचं नाही. बरं, आपला विषय हा चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता. कुठे चालला होता म्हणाव, सांग तूच. आपला विषय हा चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता.
जर जीवनामध्ये येऊन त्या देवाला भजलं नाही तर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही संसारामध्ये बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, संसार दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची हे पुरी वाहवसी. म्हणून काय केलं पाहिजे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. लोकांनी जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं, तुकोबाराय तुम्ही सर्व सारखं सांगताय देवाचं भजन करा, देवाचं भजन करा. तुमच्या देवाचं भजन करण्यासाठी काय लागतं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काही लागत नाही, फक्त भावनेने त्या परमेश्वराला भजा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची. झाली माझी कीर्तन सेवा समाप्त. या भंगावरती यथामती यथावका जशी जमेल अशी आपल्या नियोजित वेळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी वेळ झालेला आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. गुरुवारी हरिभक्तपरायण प्रेममूर्ती अनाथांचे नाथ गुरुवारी नवनाथ महाराज लिमन गुरुजींच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. जात असताना या ठिकाणी 1-2 मिनिटं सर्वांचे घेतो. आई वडिलांची सेवा करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. कपाळावरती गोपीचंदनासाठी लावा. मुलाबाळांना संस्कार लावा. मी छत्रपती शिवाजी महाराज आई वडिलांविषयी बोलत असतो, परंतु आज या ठिकाणी वेळ झालेली, कीर्तनाला सुरुवात व्हायला थोडा उशीर झाला, तरी देखील आई वडिलांची सेवा करा. जीवनात ज्या कोर्टात सर्व गुन्हे माफ होतात ते कोर्ट म्हणजे आई. एकदा आई वडील निघून गेली की माईचा सागर राटला मायबाप. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या मायबापांची सेवा करा. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी, माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी. आपल्या आई वडिलांची सेवा करा. एकदा आई वडील निघून गेले की माईचं सागर राटला मायबाप. म्हणून म्हणतात ना, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. हो तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. हो नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. कपाळावरती गोपीचंदनाचं टिळा. झाली माझी सेवा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आई वडिलांविषयी बोलत असतो, परंतु आपल्या या ठिकाणी वेळ संपलेली. पुन्हा एकदा झालेली सेवा तुम्हाला श्रुती मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. काळ भैरवनाथाच्या चरणी सेवा समर्पित करतो. सगळेच आज या ठिकाणी कीर्तनाला गुणीजन गायक वादक आमच्या या ठिकाणी पुरे महाराज असतील. खूप गोड या ठिकाणी पखवाज वाजवला. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा.